बघा, अनेक जणांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी झालेली नाही अनेक लाडक्या बहिणींची. त्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये ई-के-वाय-सीमध्ये एरर दाखवलं जातं आहे. हे अनेकांना प्रश्न निर्माण झाला आहे किंवा आधार क्रमांक उपलब्ध नाही. याची संपूर्ण उपाय या व्हिडिओमध्ये करणार आपण आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. बघा, महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आर्थिक मदत दिली जाते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु अनेक आपल्या लाभार्थी ज्या बहिणी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना ई-के-वाय-सी करताना एक मोठी समस्या येत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सीसाठी उपलब्ध नाही. हा एरर या ठिकाणी दिसत आहे. बघा, हा एरर दिसल्यामुळे अनेक महिला गोंधळात पडतात आणि त्यांना वाटते की त्यांचे अर्ज या ठिकाणी काय झालं, रिजेक्ट झाले. परंतु या एरर मागचे कारण वेगळे आहे, ते लक्षात घ्या. हा आधार क्रमांक उपलब्ध नाही म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय की लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आधार क्रमांक टाकल्यानंतर एरर पाहत असाल तर घाबरू नका. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचा अर्थ तुमची ई-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे आणि तुम्ही पुन्हा काय करताय, अप्लाय करताय त्यासाठी. तर पुन्हा अप्लाय होणार नाही, एकदाच अप्लाय करता येणार ई-के-वाय-सीसाठी. बघा, या ठिकाणी पुन्हा सांगतोय, ई-के-वाय-सीची गरज नाही म्हणजे काय? एक कॉमन टेक्निकल मेसेज आहे जो अनेकांना दिसत आहे आणि अनेक लाडक्या बहिणी कन्फ्यूज होत आहेत. आता दुसरा विषय येतो की ई-के-वाय-सी कंप्लीट आहे तरी पैसे मिळत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर पैसे काय येत नाही? तुमच्यासोबत हे असेच होत असेल तर खालील कारणं तपासणं त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. मुख्य कारणं काय? घरातील सदस्य गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. शासनाच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबाला लाभ दिला जात नाही, लक्षात घ्या. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स म्हणजे ITR भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहत नाहीत, लक्षात घ्या. आणि अनेक अर्ज याच्यामुळे रिजेक्ट होत आहेत, पण हे अनेक गोष्टी लक्षात येत नाहीत. जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल, जर तुमच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्या नावावर 4 व्हीलर असेल तरीही तुमचा अर्ज या ठिकाणी काय होणार, रिजेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. दुसरा विषय, शासनाने आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना योजनेतून वगळले आहे. वरील कारणे लागू नसतील तर काय करायचं? तुमची परिस्थिती तपासा. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नाही, 2.5 पेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे, आणि 4 व्हीलर नसेल तर पुढील स्टेप फॉलो करायच्यात. बघा, त्या स्टेप कशा आहेत लक्षात घ्या. आधार बँक लिंक चेक करायचं. सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्डला जे काय बँक अकाउंट आहे ते लिंक आहे का, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही एकदा ते तपासायचं. बघा, ते बँक ब्रँचमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. ATM आणि नेट बँकिंग जे आहे ते पण महत्त्वाचं, म्हणजे लिंक आहे का आपल्या आधारशी, हे महत्त्वाचं आहे. हे बघायचं. बघा, त्यानंतर DBT म्हणजे काय, याचा फुल फॉर्म पहिलं लक्षात घ्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हा स्टेटस पण तुम्हाला चेक करायचा आहे. काही वेळा काय होतं, आधार लिंक असतं पण DBT ॲक्टिव्ह नसतं, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी काय होतं, पैसे येत नाहीत, लक्षात घ्या. बँकमध्ये DBT एनेबल का ते चेक करा, म्हणजे डायरेक्ट पैसे येऊ शकतात का, तो ऑप्शन सगळ्यात महत्त्वाचा इनेबल करून ठेवायचा. NPCI मॅपिंग योग्य आहे का ते सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे. हा एक ऑप्शन असतो, तो सुद्धा बघायचा आहे. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय काय ते पण लक्षात घ्या. वरील सर्व चेक करून जर पैसे मिळत नसतील तर तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची. कोणता विभाग आहे पुन्हा लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभाग. येथे तुम्हाला काय करायचं, तुमचा अर्ज स्टेटस हे लक्षात घ्यायचा. तुमचे अपात्रतेचे नेमके कारण काय हे सुद्धा लक्षात घ्यायचं आणि पुढील प्रक्रियेची माहिती घ्यायची. बघा, महत्त्वाच्या सूचना अशा आहेत की ई-के-वाय-सी एकदाच कंप्लीट करायचं, असं जे आपण वरती सांगितलं. पुन्हा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या ठिकाणी एरर दाखवू शकतं. नेहमी ऑफिशियल पोर्टलचाच वापर करायचा, लक्षात घ्यायचं. दुसऱ्या कोणत्याही साईटचा वापर करायचा नाही आणि चुकीची माहिती अजिबात भरायची नाही, हे लक्षात घ्या. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सीसाठी उपलब्ध नाही, हा एरर दिसल्यास घाबरण्याची गरज नाही. तो एरर म्हणजे तुमचे ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले आहे, पण पैसे मिळत नसेल तर आपण वरती सगळी कारणं बघितलेत. बघा, या हिशोबानं